तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर। सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर। संपर्क 81 67 67 62 67। संगमनेर नगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि सर्वत्र प्रचाराचा धूमधडाका उडाला आहे। संगमनेर सेवा समितीचा संगमनेर शहरात जोरदार प्रचार आपल्याला पाहायला मिळतोय। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मैथिलीताई तांबे, त्याचबरोबर या प्रभागातील 11 मधील दानिश पठाण आणि सरोजनीताई या ठिकाणी हा प्रचार करतायत। ताई, आपला पूर्ण प्रचार पूर्ण होतोय, कसं पाहताय या निवडणुकीकडे? ही निवडणूक खूप चांगली पद्धतीने चालू आहे, कारण आमचा प्रचार पण खूप चांगला चालू आहे। लोकांचं साथ खूप चांगली आहे आम्हाला। काय आव्हान कराल या भागामध्ये फिरताना, कोणते प्रामुख्याने प्रश्न जाणवत आहेत? अजून तरी सगळ्यांनी आम्हाला एवढं सांगितलं की सगळं व्यवस्थित चालू आहे। लाईट, पाणी, रस्त्याचं काम पण व्यवस्थितपणे चालू आहे, पाणी भरपूर येत आहे। अजून आता आमच्या संगमनेर 2.0 मध्ये अशी चर्चा आमची चालू आहे, त्याच्यामध्ये मग जाहीरनाम्यामध्ये आम्ही येऊच की सगळ्या प्रभागात आम्ही कसे काम करू। या भागामध्ये सरकार हिंदुत्वाचा आल्यापासून जे ऐक्य या संगमनेर मध्ये ढासळत चाललंय, याकडे कसं बघताय? आम्ही सगळेजण पहिल्यापासून आमचा परिवार सर्व धर्म एक समान असंच वागतो आणि तसेच वागत राहणार आहोत। ताई, काय वाटतं, आपण काय मतदारांना आव्हान कराल तुम्ही, आपण या निवडणुकीच्या माध्यमातून सामोरे जात आहे? आम्ही असं आवाहन करतो की तुम्ही आम्हाला भरघोस मताने विजयी करा। आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांना, सगळ्या ह्याच्यांना आम्ही खरेखुर पूर्ण उतरू। आणि आता सगळ्या मूलभूत गरजा तर ऑलरेडी पूर्ण आहेतच, ताईंच्या काळात तर सगळ्या म्हणजे मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या आहेत। तरी मी काही आमच्याकडनं राहिलं असेल तर पूर्ण मी 100% खात्री देते की आम्ही त्याच्यासाठी 100% पुरेपूर उतरू। फक्त आम्हाला भरघोस मतांनी मैथिलीताई तांबे आणि डॉक्टर दानिश आणि मी सरोजना पगडाल आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा। यापूर्वी या प्रभागातून दानिश पठाण यांनी ही निवडणूक लढवलेली आहे, मोठा अनुभव आहे। काय वाटतं या निवडणुकीला सामोरे जाताना, कसं बघताय? या निवडणुकीला सामोरे जाताना आमदार सत्यजित दादा तांबे यांचे आम्हाला मोठे मोलाचे मार्गदर्शन आहे आणि त्यांच्या खंबीर नेतृत्वाला पाहून आज आम्ही सर्व फिरत असताना सर्व प्रभागातील लोक त्यांच्या नेतृत्वाला साथ देत आहेत। काय विकास कामं तुम्ही या 5 वर्षापूर्वी होते त्यावेळेस केलेली आहे? विकास कामाची गोष्ट झाली तर विकास कामाच्या भूमिगत गटारे असतील, कॉन्क्रीट रस्ते असतील, सगळे आमच्या काळात मंजूर झालेले होते। आणि काही कामं जे नंतरच्या काळात काही प्रशासन काळ लागण्यामुळे ते काही लांबले गेले आणि तेही आता पूर्णत्वास झाले आहेत, हे आपण पाहत आहोत। निश्चितच सेवा समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती महिला या प्रभागामध्ये प्रचार करताना दिसतात। काही महिला आपल्या सोबत आहे। काय वाटतं, ही संगमनेर नगरपालिकेची निवडणूक लागली आहे? संगमनेर नगरपालिकेची जी निवडणूक लागली आहे, आपल्याला माहिती आहे की आपले नामदार बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे आमदार, तर ह्यांनी जे आपल्याला 2.0 जे सांगितलं आहे, आपल्या संगमनेरचा जो विकास करायचा आहे आणि सर्व धर्म समभाव आपण मानतो, इथे काही हिंदुत्व वगैरे नाही, तर सगळेच आपण एकत्र आहोत। आणि आतापर्यंत जी विकासाची कामे झाली आहेत तर त्याला आपल्याला दिशा द्यायची आहे। 4 वर्ष प्रशासन इथे चालत होतं, म्हणजे कोणी नगराध्यक्ष किंवा नगरसेवक नव्हतं, पण मात्र आता जे आपले नगर अध्यक्ष म्हणून उभे आहेत मैथिलीताई तांबे असतील किंवा आपले जे नगरसेवक पदासाठी जे उमेदवार आहेत ते निश्चितच आपली ही कामे पुढे नेतील आणि आपलं जे संगमनेरचं स्वप्न आहे, सुसंस्कृत संगमनेर असेल, सर्व धर्म समभाव आपण जे एकोपा आपण जपलेला आहे तो जपायचा आहे, ते निश्चितच आपल्याला पुढे आपल्या संगमनेरचा विकास करण्यासाठी होईल। तर सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि आपल्या सगळ्यांची साथ हवी आहे, तर अशीच सर्वांनी साथ द्यायची आहे। नामदार बाळासाहेब थोरात असतील, आपले सत्यजित तांबे असतील, मैथिलीताई असेल, दुर्गाताई असेल, आमदार सुधीरजी तांबे असतील, तर सगळ्यांचं मार्गदर्शन आपल्याला आहे आणि आपण सगळं एकत्र येऊन आपलं संगमनेर आपल्याला घडवायचं आहे, तर सगळ्यांची साथ हवी आहे, एवढंच मी म्हणेल। निवडणुकीला सामोरं जातोय, ही संधी डॉक्टर मैथिली यांना मिळाली, हे खूप एक समाधानाची गोष्ट आहे की त्या स्वतः डॉक्टर आहेत आणि सुसंस्कृत असं त्यांचं संधी दिल्यानंतर त्या नक्कीच काम करणार। आणि आदरणीय डॉक्टर सत्यजित दादा तांबे
हे तर आपण सगळे अनुभवतोच आहेत आणि वेळोवेळी त्यांचं सगळ्यांना वयोवृद्धांपर्यंत जे सहकार्य मिळत आहे, तरुणांना जे सहकार्य मिळतंय, तरुण पिढी जी बिघडतीये त्यावर सत्यजितांचं जे फोकस आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. तर नक्कीच आमच्या मैथिलीताईंना आणि दादांना आणि सरोजिनीताई, डॉक्टर दानिश हे नक्कीच छानच कार्य करणार हा पूर्ण विश्वास आम्हाला आहे आणि सगळे उपस्थिती बघता एक समाधान आहे की हे नक्की चांगलं करणार आहेत. अपेक्षा तर काय नाही, सर्व आहेच. जे आमच्या ज्या सुखसुविधा आहेत त्या सर्व आम्हाला आहेत, परंतु असंच काम ताई पण पुढे करतील असं वाटतं. तुम्हाला काय वाटतंय या निवडणुकीविषयी? ह्या निवडणुकीबद्दल मला असं वाटतं की डॉक्टर मैथिली सत्यजित तांबे ह्या पेशाने डॉक्टर आहेत आणि त्या आतापर्यंत त्यांनी स्कूल्स वगैरे खूप शाळा चालवल्या, मॅनेजमेंटचा त्यांना खूप चांगला अनुभव आहे. म्हणजे नक्कीच हे त्या मॅनेजमेंट ऑलरेडी डॉक्टर सुधीरजी तांबे, सत्यजित तांबे, डॉक्टर बाळासाहेब थोरात साहेब, दुर्गाताई तांबे यांनी खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत केलंय आणि आता हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करतील. त्यांना शुभेच्छा. खूप चांगलं काम करतील. काही युवक आपल्या समोर आहे, कसं बघताय या निवडणुकीकडे तुम्ही? निवडणुकी ही विकासा संदर्भातच आहे. जे विकास कराल आम्ही सगळे त्याच्या पाठीशी आहे. आम्ही सत्यजित दादा तांबे, आमचे नेते थोरात साहेब आणि मैथिलीताई यांच्या सोबत आहे. डॉक्टर दानिश आणि सगळे संगमनेर सेवा समितीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होणंच येणार आहे. निश्चितच या प्रभागामध्ये जोरदार प्रकारचा प्रचार या ठिकाणी संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून चालू आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवली जाते. म्हणून या निवडणुकीकडे विकास म्हणून बघा, विजन म्हणून बघा असं आव्हानही आता मतदार करू लागले आहेत. सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडूसह सुभाष भालेराव, संगमनेर. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08.